नमस्कार, मी सोनाली. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? मस्त मजेत ना? तर आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीनिमित्त आम्ही चाललेलो आहोत शिवमंदिरामध्ये. तर सर्वात अगोदर ठरलं होतं आमचं चरोलीच्या मंदिरामध्ये जायचं. तर मग चला पाहूयात आपण चरोलीचं मंदिर. आणि शक्यतो आम्ही संध्याकाळीच निघालो होतो. दुपारी खूप गर्दी असेल, ऊन असेल म्हणून काय आम्ही गेलो नाही. तर आम्ही संध्याकाळीच चाललो होतो. तर संध्याकाळचा सनसेट पण खूप छान होता. पण आता आम्ही चाललो होतो त्या रस्त्याने आम्हाला जास्त गर्दीच नाही कुठे लागली. आम्ही येऊन पोचलो चरोली गावामध्ये. पण चरोली गावातलं मंदिर होतं, खूप मोठं मंदिर होतं. पण आम्ही तिकडे न जाता आम्हाला जायचं होतं शिवदत्त मंदिरामध्ये. पण ते शिवदत्त मंदिर थोडंसं लांब असल्यामुळं आम्ही रस्ता चुकलो. आणि रस्ता चुकून आम्ही खराब रस्त्याने गेलो. डांबरीचा रस्ता म्हणजे हायवेचा रस्ता सोडून आम्ही एकदा रानातल्या डोंगरातल्या रस्त्याने गेलो. तर आम्हाला तिकडचा रस्ता काही माहीत नव्हता. तरी आम्ही एक गाडी पुढे चालली होती, त्या गाडीला फॉलो करत आम्ही चाललो होतो. पण रस्ता खूप घाणेरडा होता. अजिबात तिथे अशी जास्त मनुष्यवस्ती पण नव्हती आणि रस्ता सांगणार पण होतं. पण ही जी गाडी चालली आमच्या पुढे, त्या गाडीच्या पाठोपाठ आम्ही चाललो होतो. कारण ती गाडी आम्ही विचारत त्यांना, ती गाडी पण तिकडं शिवदत्त मंदिरातच चाललेली होती. कारण कदाचित त्यांना माहिती असेल. पण त्यांच्या पाठोपाठ आम्ही चाललो होतो. पण समोरून ती दोघे जाईल त्यांना आम्ही विचारलं तर ते म्हटले आहेत ना, जवळच आहे. पण जर आम्ही त्या रस्त्याने चाललो तर ती गाडी दुसऱ्या रस्त्याला गेली, कारण त्यांना दुसरीकडे जायचं होतं. पण आम्ही सरळ मंदिरामध्ये निघालो. पण असं लांबनं पाहिलं तर थोडक्यात हे थोडक्यात ॲडव्हेंचरसारखं झालं होतं. कारण रस्ता खूप असा वरती होता. गाडी चढेल का याची शक्यता थोडीशी कमीच होती. पण आम्ही मगाशी ते लोक भेटले त्यांना विचारलं ना, तर तेव्हा ते बोलले की नाही, गाडी शक्यतो जातीच आहे. कारण ते जिथले जे आहेत ना गावातले लोक ते जातात. पण आम्हाला शक्यता कमी होती गाडी चढती का नाही. पण शेवटी आम्ही ती गाडी जोरात अशी चढवली आणि गाडी फायनली वरती गेली. अशा पद्धतीने हा पण एक ॲडव्हेंचर प्रकारचा झाला. गाडी अशा खराब रस्त्याला गाडी चढवून थोडंसं धोक्यात असतं. तर आता इथे येऊन पोहोचलो होतो आम्ही मंदिरामध्ये. इथे गाडी पार्किंगला लावली आणि इथे जस्ट मंदिरात जाताना इथे 4-5 मुलं सायकल खेळत होते. त्यातला हा मुलगा सायकलवरनं पडला. पण तो कॅमेरा चालू असल्यामुळे तो काही रडला नाही. आणि हे बघा, आता आम्ही चाललो होतो मंदिरात वरती. तर किमान 25 ते 30 पायऱ्या चढून आपल्याला वरती जावं लागतं. आणि हे पण दगडी बांधकाम आहे. आपण जसं इतर मंदिरामध्ये पाहतो तसं नसून हे दगडी बांधकाम होतं. आणि शेजारी छान अशी त्यांनी बगीचा केलेली होती. छान अशी व्हाईट कलरची, पिंक कलरची फुलं आलेली होती. मस्त वातावरण होतं. संध्याकाळचं वातावरण खूप छान होतं. ऊन पण नव्हतं आणि काही असं गर्दी वगैरे पण काही नव्हती मंदिरामध्ये. तर आम्ही वरती येऊन पोहोचलो मंदिरामध्ये. तिथलं जे वातावरण होतं ते खूप छान होतं. संध्याकाळची थंड हवा, गार हवा सुटलेली होती. हे पहा, तिथला व्ह्यू किती सुंदर दिसतोय. तिथे शेजारी पण एक गाय आणि बैल पण बांधलेलं होतं गोठ्यामध्ये. कारण ह्या बाजूला तिथलं ते आणि हे मंदिर म्हणजे असं प्रायव्हेट मंदिर होतं. इथल्या लोकांनी स्वतः बांधलं होतं ते. आणि ते मंदिर असं छान होतं. तेव्हा त्यांनी अशी हिरवगार असं छान लहान मुलांना खेळण्यासाठी पण त्यांनी छान सोय केलेली होती. मंदिर पण खूप मोठं होतं. तर मी आता मंदिरात येले आणि मी पूजा करत असतानाही तिथं अजिबात मी पूजा करत होते. आणि ज्या वेळेला मी पिंडीवरती बेल आणि बेलपत्र ठेवलं त्यावेळेला ते इतकं छान बसलं होतं ना. मी तर छान दर्शन वगैरे झालं. दर्शन झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर इथे नंदी होता. नंदीच्या पाय वगैरे पडलो. नंदीला प्रसाद ठेवला, फुलं थोडीशी वाहिली आणि तिथून मग शेजारची जी तुम्हाला मी सांगितलं मगाशी ती खूप छान मंदिरं आहे तिथे. हे बघा, इथे 1 2 3 4 5 प्रकारचे मंदिर आहेत इथे.
तर ते मी तुम्हाला दाखवतेच कुठले कुठले देवस्थानची स्थापना केलेली आहे यांनी ते. संध्याकाळ असल्यामुळे लायटिंग पण खूप छान वाटत होती, असं एकदम मन प्रसन्न वाटत होतं. तर सर्वात प्रथम इथं गणपती मंदिर होतं. गणपतीचे दर्शन घेऊन मी आतमध्ये गेले. तर इथं दत्त महाराजांची मूर्ती होती. दत्त महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर सरळ थोडंसं पुढं जायचं. त्यांनी ॲक्च्युली एकाच मंदिरामध्ये 4-5 देवतांची स्थापना केलेली आहे. तर हे झालं दत्त मंदिराचं. तसं सरळ थोडंसं पुढं गेल्यानंतर महालक्ष्मी देवीचं मंदिर पण आहे, त्यांनी केलेलं उभारलेलं आहे, ते स्थापना केलेली आहे. आणि खूप छान सगळे देवदेवता एकत्र असल्यामुळे सगळ्यांचं दर्शन झालं आणि छान दर्शन झालं. गर्दी नव्हती, काही नव्हतं. नंतर मग इथं होते राम, सीता, लक्ष्मण यांची पण त्यांनी स्थापना अशी छान प्रकारे केली होती. छान अगदी मन प्रसन्न होत होतं दर्शन घेतल्यानंतर. इथे महाराजांचं पण दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर सगळ्यात लास्ट जे होते ते आपले होते साईबाबा. साईबाबांचं पण दर्शन खूप छान आणि मस्त झालं. हे बघा मूर्ती पण अगदी रेखीव कोरी. तिथं नवग्रहाच्या मूर्तींची पण स्थापना करणार होते, पण त्यांनी नुसत्या आणून ठेवल्या होत्या, पण त्याची स्थापना काही केली नव्हती अजून. हे बघा मारुतीचं मंदिर. आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा समोरचा व्ह्यू पाहिला तेव्हा वा वा वा, मनाला असं एकदम शांत वाटत होतं. किती सुंदर. ते हे मेन मंदिर आहे. आणि इकडे जे दिसते तुम्हाला सांगितलं ना ते 5 मंदिरांचं त्यांनी एकत्रच हे स्थापना केलेली आहे. तर अशा प्रकारे आपलं मंदिराची छान आपली दर्शन झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा.